12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाच्या शिवरात्री महोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने परळी व पंचक्रोशीतील नागरिक महाशिवरात्री महोत्सव साजरा करतात. यावर्षी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परळी येथील वैद्यनाथ मंदिराचा परिसर विद्युत रोषणाई आणि विविध आकर्षक अशा प्रकारच्या सजावटीने झगमगाटून गेल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विद्युत रोषणाई केल्याने मंदिर व परिसराला झगमगाट प्राप्त झाला असून नयनरम्य अशा प्रकारची विद्युत रोषणाई या ठिकाणी दिसून येत आहे. महाशिवरात्रीचा पर्वकाळ उद्या दिनांक 8 रोजी असून आज दिनांक 7 रोजी रात्री 12 वाजल्यापासूनच दर्शनासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक परळीमध्ये दाखल होत असतात. या महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर आणि या पर्वकाळामध्ये मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचप्रमाणे मंदिर परिसराला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आकर्षक अशा प्रकारची विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर अतिशय सुरेख व नयनरम्य अशा प्रकारचा दिसून येत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी 3 दिवसाचा महोत्सव देवल कमिटीच्या वतीने साजरा केला जातो. यामध्ये आज दिनांक 7 रोजी रात्री 12 वाजल्यापासून मंदिरात भाविकांना दर्शन उपलब्ध होणार आहे. उद्या दिनांक 8 रोजी महाशिवरात्रीचा पर्वकाळ असून दिवसभर भाविक मोठ्या संख्येने प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाचा लाभ घेणार आहेत. त्यानंतर पालखी सोहळा हे एक या महाशिवरात्री महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. जुन्या गाव भागातून पारंपरिक पद्धतीने प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा निघतो. या सोहळ्याची उत्सुकताही तमाम परळीकरांना असते. प्रभू वैद्यनाथाच्या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने परळीकर अतिशय सहश्रद्धेने सहभागी होत असतात. वर्षभरामध्ये महाशिवरात्रीचा महोत्सव हा परळीकरांसाठी एक महत्त्वाचा उत्सवच मानला जातो.